हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग आणि नवीन पद्धतीने ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तर या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाइन बनवण्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूपच सुंदर ब्लाउज डिझाइन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी। बघू शकता हा ब्लाउज पीस आहे आपला। आता आपण अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाउजची उंची आपण इथं टोटल 14 घेतलेली आहे, रुंदी आपण इथं 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे बघू शकता। त्यानंतर आपण इथं गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी आपण 2.5 इंच घेणार आहे बघू शकता। 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया। त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची आपण इथं 9.5 घेणार आहोत। तर 9.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे। तर खालच्या साईडला पण आपण मार्किंग करून रेष मारून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं रेष मारून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। डिझाइन आपल्याला चौकोनी गळ्यावर बनवायचं आहे म्हणून आपण अशा प्रकारे चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तरवरती इथं गळा जो आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे अस्तरवरती गळा जो आहे कट केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउज पीस वरती आपल्याला अशा प्रकारे अस्तर जे आहे सेट करायचं आहे। त्यानंतर आपण इथं साईडला पिन लावून घेऊया, जेणेकरून अस्तर आणि ब्लाउज पीसला जेव्हा टिप वगैरे टाकतो ब्लाउज आणि अस्तर पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण साईडला पिन लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टिप मारून घेणार आहोत। खालच्या साईडला आपण इथं टिप मारून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथं ब्लाउजच्या गळ्याला इथं पूर्ण टिप मारून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान येतो। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला टिप मारून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथं जो आतला ब्लाउजचा कपडा इथं कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर गळ्याच्या साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। आता आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अगदी व्यवस्थित इथं पलटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला अगोदर दाब टिप मारून घेऊया। तर अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला दाब टिप मारून घेणार आहोत। खालच्या साईडला दाब टिप मारल्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टिप मारून घ्यायचे आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचे आहे, म्हणजे आपला खालचा जो अस्तरचा पार्ट आहे इथं वरती नाही दिसला पाहिजे। तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपण इथं दाब टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवतो अस्तर आणि कपडा इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण ब्लाउजला। तर बघू शकता साईडला आपण इथं टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर जो ब्लाउजच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे। खालच्या साईडला अर्धा इंचर आणि वरच्या साईडला 4 इंचर अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला। तर बघू शकता दुसरीकडे पण अशाच प्रकारे आपल्याला इथं टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे। तर बघू शकता फिनिशिंग आपण इथं गळा जे आहे तयार केलेला आहे। आता याच्यावरती आपल्याला इथं डिझाइन बनवायला घ्यायचं आहे। ब्लाउज जे आहे आपण इथं साईडला ठेवूया। त्यानंतर आपण ब्लाउजचा कपडा घेतलेला आहे, अशा प्रकारे 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे। कट करून आपण इथं थोडं अंतर सोडून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे आपण इथं पट्टीवरती टिप मारून घेतलेले आहे। त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे साईडचा। तर अशा प्रकारे आपण इथं पट्टीवर टिप मारून घेतलेले आहे। पट्टीला आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण इथं दोरी तयार केलेली आहे। दोरीला आपण थोडं प्रेस केलेलं आहे वरती। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजचाच कपडा घ्यायचा आहे।
रुंदी आपण 5 इंचाची घेतलेली आहे, उंची आपण इथं 10 इंचाची घेतलेली आहे. डबल फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण टिप मारून घेऊया. त्यानंतर सेंटरमध्ये आपल्याला थोडा गॅप सोडायचा आहे, म्हणजे आपल्याला कापड जे आहे पलटून घेण्यासाठी तर सेंटरमध्ये आपल्याला थोडा जागा ठेवायची आहे. तर आपण ह्याला पलटून घेऊया. आता जिथं आपण थोडी जागा सोडलेली आहे त्याच्यामध्ये आपण इथं पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेलं आहे, वरती थोडं प्रेस करून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. सुई दोऱ्याने आपल्याला अगदी व्यवस्थित इथं गाठ मारून घ्यायचं आहे. बघू शकता असं फ्लावर तयार करून घेतलेलं आहे आपण इथं सिंपल असं. तर सुंदर असं फ्लावर आपण इथं तयार केलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला आता लेस लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे अगोदर आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. लेस अगदी आपल्याला फिनिशिंगनं लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा लुक जो आहे छान आला पाहिजे. अगदी गळ्याच्या जवळ लावून घ्यायचा आहे आपल्याला लेस. दुसरीकडे पण आपण अशाच प्रकारे फिनिशिंगनं लेस लावून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे लेस लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला ब्लाउजचा जो लुक आहे अजून छान आला पाहिजे. तुम्हाला पण ब्लाउज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला समजेल स्टेप बाय स्टेप. तर खालच्या साईडला पण आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो पट्टी तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला इथं ठेवून इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तिरपी आपण ठेवून इथं टिप मारून घेऊया गळ्याला. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण अशाच प्रकारे इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे पट्टी लावून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. खालच्या साईडला पण टिप मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथे एका साईडला पट्टी जी आहे लावून घेतलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे पट्टी लावून घ्यायचा आहे. बघू शकता खूप छान लुक येतोय ब्लाउजचा. दोन्हीकडे आपल्याला इथं फिनिशिंगनं पट्टी लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दोन्ही साईडला पट्टी लावून घेतलेली आहे. बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर जे बनवले आपल्याला इथं फ्लावर लावून घ्यायचं आहे. फ्लावरला आणि ब्लाउज पीसला अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपला फ्लावर जो आहे हल्ला नाही पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावर लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं लटकन बनवूया. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपण इथं वरच्या साईडला टिप मारून घेणार आहोत दोरी ठेवून. दोन्ही पण आपल्याला अशाच प्रकारे लटकन बनवून घ्यायचं आहे. तर सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे बनवून घेतलेलं आहे. आता ब्लाउजच्या वरच्या साईडला इथं लावून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे इथं ब्लाउजच्या वरच्या साईडला इथं लटकन जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं फ्लावरवरती बटन लावून घेऊया, म्हणजे आपला लुक जे आहे अजून छान दिसेल. जर तुम्हाला पण असा ब्लाउज डिझाईन बनवायचा असेल तर हा व्हिडिओ बघून एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत